नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी. भरली भेंडी बनवण्यासाठी आपण इथे भेंड्या घेतलेल्या आहेत. भेंड्या अगदी स्वच्छ धुवून छानपैकी पुसून घ्यायच्या आहेत आणि भेंडी छानपैकी भेंडीचं वरचं आणि खालचं टोक कट करून भेंडीला मधोमध चीर पाडून घ्यायची आहे. भेंडी जर मोठी असेल तर एका भेंडीचे तुम्ही 2 पीस कट करू शकता आणि 2 पीस कट करून त्याला मधोमध चीर देऊ शकता. अशा रीतीने मी इथे सर्व भेंड्या कट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेस आपल्याला सकाळी टिफिनसाठी काय बनवायचं गडबडीमध्ये आपल्याला लक्षात येत नाही. तर ही भरली भेंडीची अगदी लवकरात लवकर होणारी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहू शकताय मी इथे सर्व भेंड्या अगदी छानपैकी कट करून घेतलेल्या आहेत. ही अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तुमची ही भाजी बनवून रेडी होणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय भेंड्या मी अगदी छानपैकी कट करून घेतलेल्या आहेत. तर भेंडीमध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊयात. तर इथे मी एका प्लेटमध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे छानपैकी भाजून त्याचा कूट करायचा आहे. शेंगदाण्याच्या कूटमध्ये इथे मी धने पावडर टाकलेली आहे. यामध्ये थोडी हळद, थोडा गरम मसाला, तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट, जिरं, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे. व आता हे सर्व मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 पळी तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या ह्या मसाल्याला छान बाइंडिंग येईल. तुम्ही पाहू शकताय इथे मी अगदी सर्व मसाले छानपैकी टाकून घेतलेली आहेत आणि छानपैकी ते मसाले आता मी मिक्स करून घेते. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी आता 1 पळी तेल घालून घेते व हे सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करून घेते, जेणेकरून हा मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरायला अगदी सोपा जाईल. अशा रीतीने आपल्याला भरलेल्या भेंडीसाठी मसाला जो आपल्याला भरायचा आहे भेंडीमध्ये तो आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण छानपैकी भेंडीमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये अगदी छान प्रकारे भरून घ्यायचा आहे. भेंडीमध्ये भरल्यानंतर त्या मसाल्याला अगदी छानपैकी प्रेस करून पॅक करायचं आहे. त्याला भेंडीमध्ये मसाला आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ह्या भेंड्या ज्यावेळेस फ्राय करू त्यावेळेस भेंडीतनं मसाला बाहेर येणार नाही. तुम्ही बघू शकताय अशा रीतीने मी आता सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून घेते. अशा रीतीने मी आता सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून जिरं, लसूण आणि कढीपत्ता टाकून फ्राय करून घेणार आहोत. तसंच यामध्ये थोडं हिंगसुद्धा टाकायचं आहे. इथे आपलं तेल गरम झालं आहे. यामध्ये मी जिरं, हिंग, लसूण आणि कढीपत्ता घालून छानपैकी याला फ्राय करून घेते. आपले लसूण आता छानपैकी फ्राय होतो आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण सर्व भरलेली भेंडी टाकून वाफवून घेणार आहोत. लसूण अगदी छानपैकी फ्राय झालेला आहे. यामध्ये आता आपण
सर्व भेंड्या टाकून घेणार आहोत. ही रेसिपी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अगदी नक्की आवडेल. अशा रीतीने सर्व भेंड्या आपण पॅनमध्ये टाकून वाफवून घेणार आहोत. पॅनवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं छानपैकी आपल्याला भेंडी इथे वाफवून घ्यायची आहे. इथे मी पॅनवर झाकण ठेवते आणि 5 मिनटानंतर झाकण काढून आपण भेंड्या बघणार आहोत. तुम्ही पाहू शकताय भेंडी आपली छानपैकी फ्राय होती आहे. आता आपण यामध्येच भेंडीमध्ये भरलेला जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा मसाला आपण आता यामध्ये टाकून देणार आहोत व छानपैकी फ्राय करणार आहोत. आता यामध्ये मी राहिलेला मसाला सुद्धा टाकून देते. परत एकदा 2 ते 3 मिनटं छानपैकी आपल्याला पॅनवरती झाकण ठेवून भेंडी छान फ्राय होऊ द्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. भेंडी झाल्यावर छानपैकी हिरव्यागार कोथिंबीरने आपली भेंडीची भाजी गार्निश करायची आहे. अशा रीतीने आपली भरलेली भेंडी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.